नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर MPSC कंबाईन ग्रुप बी एंड सी पूर्व परीक्षा 2024 कधी जाहिरात येणार, कधी परीक्षा होणार या संदर्भात विद्यार्थी चिंतित आहेत आणि MPSC कडून अजूनपर्यंत अनियमितता कायम आहे। तर या रिलेटेड पूर्ण डिटेल न्यूज आलेली आहे की MPSC कंबाईन प्रिलिम्स 2024 रिलेटेड पूर्ण एक डिटेल न्यूज आलेली आहे लोकमत न्यूजपेपरमध्ये। तर आपण डिटेल बघणार आहे, त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स कव्हर केलेले आहेत। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनलवर त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आम्ही डेली न्यू अपडेट्स घेऊन येतो MPSC आणि मराठीतील सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड। तर डिटेल बातमी तुम्ही पाहू शकता, लोकमत न्यूजपेपरमधील आहे। हेडलाईन आहे संयुक्त अराजपत्रित गट ब क पूर्व परीक्षा केव्हा होणार, MPSC कडून अनियमितता कायम, अभ्यास करणारे विद्यार्थी चिंतित, अशा प्रकारची हेडलाईन आणि सब हेडलाईन देण्यात आलेली आहे। तर आता बघू काय काय पॉईंट्स आहेत यामध्ये। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त अराजपत्रित गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात अद्याप प्रसिद्ध करण्यात आली नाही। MPSCच्या नियोजित वेळापत्रकानुसार संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक 16 जून रोजी आयोजन केली जाणार होते, मात्र ऑगस्ट महिना सुरू झाला असूनही अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही। त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार चिंतित झाले आहेत। MPSC मार्फत परीक्षेचे आयोजन करण्याच्या वेळापत्रकात अनियमितता कायम आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। विद्यार्थ्यांचे वय वाढत असून अनेकांची वयोमर्यादा संपत आहे। तसेच गावाकडून दूर पुणे मुंबईसारख्या शहरात राहून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे। राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला रिक्त पदसंख्येबाबत मागणीपत्र पाठवून जाहिरात प्रसिद्ध करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। म्हणजे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला रिक्त पदसंख्येबाबत मागणीपत्र पाठवून जाहिरात प्रसिद्ध करावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत, कारण की अजूनपर्यंत जाहिरात आलेली नाही आहे। कंबाईन पूर्व परीक्षा 2024 ची जे वेळापत्रक होतं MPSCचं त्यानुसार 16 जून रोजी आयोजन केले जाणार होते कंबाईन परीक्षेचे पूर्व परीक्षेचे। तर MPSC तर्फे संयुक्त अराजपत्रित गट ब क पूर्व परीक्षा 2024 ची अद्याप ही परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। या पूर्व परीक्षेच्या माध्यमातून गट ब मधील सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक आणि गट क मधील कर सहाय्यक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आदी पदे भरण्यात येतात। म्हणजे यामध्ये असं कव्हर करण्यात आलेलं आहे की अजून जाहिरात आलेली नाही। तर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला रिक्त पदसंख्येबाबत मागणीपत्र पाठवून जाहिरात प्रसिद्ध करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे, कारण की विद्यार्थी चिंतित आहेत। कारण की जे वेळापत्रक आलेलं होतं MPSCचं त्यानुसार MPSCच्या जे नियोजित वेळापत्रकानुसार संयुक्त पूर्व परीक्षेची दिनांक 16 जून रोजी आयोजन केले जाणार होते, म्हणजे 16 जून रोजी परीक्षा होणार होती, परंतु अजून जाहिरातही आलेली नाही आहे आणि पुढचे काही नियोजन अजून आलेलं नाही मागणीपत्र रिलेटेड। म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं की मागणीपत्र पाठवावीत आणि MPSCने जाहिरात जितक्या लवकर होईल तितक्या लवकर MPSCने जाहिरात प्रसिद्ध करावीत। या रिलेटेड हे पूर्ण डिटेल न्यूज आहे, बातमी आहे। तर मी तुम्हाला डिटेल बातमी कव्हर केलेली आहे की जी लोकमत न्यूजपेपरमध्ये आलेली आहे MPSC कंबाईन प्रिलिम्स 2024 संदर्भात। तर तुम्ही तुमचे MPSC एक्झाम असो किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही एक्झामच्या अपडेटसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग युअर एक्झाम्स।